ते 11 रुपयाचा इथे बेनिफिट जो आहे 9 ते 10 रुपयाचा बेनिफिट तुम्हाला बघायला मिळतो आणि जर पर्सेंटेज वाईज कॅल्क्युलेट केलं तर जवळजवळ तुम्हाला 10 ते 12% इथे हा जो म्युच्युअल फंड आहे हा तुम्हाला कमी किमतीमध्ये मिळतोय. म्हणजे या ठिकाणी काय होईल की तुमची ॲव्हरेज प्राईस जी आहे किंवा तुमची ॲव्हरेज NAV आहे किंवा तुम्हाला इथे मॅक्सिमम नंबर ऑफ युनिट्स जे आहेत ते तुम्हाला जास्त मिळेल. म्हणजे उदाहरणार्थ जर तुमची 100,000 रुपयांची SIP असेल आणि 87 रुपयाप्रमाणे जर तुम्हाला समजा की 10 युनिट्स तुम्हाला खरेदी करता येत असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला 10च्या ऐवजी आता 11-12 युनिट्स तुम्हाला खरेदी करता येणार आहेत. सो याच्यामुळे काय होईल ना की तुमचे नंबर ऑफ युनिट्स जे आहेत ते तुमच्याकडे मध्ये नंबर ऑफ युनिट्स वाढतील आणि ज्या वेळेला हा म्युच्युअल फंड म्हणा किंवा मार्केट ज्या वेळेला अपसाईड मुवमेंट करेल त्यावेळेला तुम्हाला तिथे बेनिफिट जो आहे तो जास्त बघायला मिळतो, कारण तुम्हाला तुमच्याकडे नंबर ऑफ युनिट्स किंवा क्वांटिटी जी आहे ती तुमच्याकडे जास्त प्रमाणात असते. सो अशा पॅनिक सिच्युएशनमध्ये तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टेड राहा, कारण तुम्हाला इथे डिस्काउंटेड प्राईजमध्ये किंवा डिस्काउंटेड प्राईजमध्ये NAV मिळतात. जास्त क्वांटिटी तुम्हाला इथे बाय करण्याचा चान्स असतो, कारण मार्केट खाली गेल्यामुळे प्राईस जी असते ती करेक्ट झालेली असते, करेक्ट किंवा खाली आलेली असते. सो असाच हा माझा एक तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ होता. सो असे बरेच म्युच्युअल फंड्स आहेत की जे आता बऱ्यापैकी करेक्ट झालेले आहेत किंवा जे तुम्हाला चांगल्या डिस्काउंटेड प्राईजमध्ये बघायला मिळतील किंवा तुम्हाला इथे तुम्ही त्यांना परचेस करू शकताय. सो तुम्हाला जर अजून माहिती हवी असेल तर तुम्ही मला डायरेक्ट DM करू शकताय किंवा तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता.